नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। एम फार्म ॲडमिशन 2026। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना बी फार्मसीनंतर एम फार्मसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, 16 जुलै 2026 पासून रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे व 27 जुलै 2026 पर्यंत त्याचे रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन चालणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओद्वारे संपूर्ण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा व त्यासाठी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, डॉक्युमेंट्स अपलोड कसे करायचे, त्यानंतर आपण स्क्रुटिनी मोड कसा सिलेक्ट करायचा, त्याच पद्धतीने पर्सनल डिटेल्स जीपॅटची माहिती कशी फिल करायची याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि ॲडमिशन संदर्भातील अपडेट मिळत राहतील। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी गुगल सर्च बारमध्ये MST CET 2026 अशी टाईप करून इंटर द्यायचं आहे। इंटर दिल्यानंतर या ठिकाणी cetcell.mahacet.org अशी टॅब दिसेल, त्या टॅबवरती आपण क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला उजव्या साईडला ॲडमिशन पोर्टल फॉर ॲकॅडमिक इयर 2026-27 अशी टॅब दिसेल, त्या टॅबवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आता वेबसाईट ओपन झालेली आहे। तर या ठिकाणी डाव्या बाजूला टेक्निकल एज्युकेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये एम फार्मसी /फार्माडी असे एक टॅब दिसेल, तर त्या टॅबवरती आता आपण क्लिक करून घ्यायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता आपली वेबसाईट ओपन होत आहे। तर मित्रांनो, आपल्याला जर रजिस्ट्रेशन करायचं असेल किंवा लॉग इन करायचं असेल तर या वेबसाईटची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, आपण तेथून पण रजिस्ट्रेशन करू शकता। तर या ठिकाणी न्यूजमध्ये द रजिस्ट्रेशन प्रोसेस हॅज स्टार्टेड असा आपल्याला मेसेज दिसतो। त्यानंतर या ठिकाणी इम्पॉर्टंट्समध्ये इम्पॉर्टंट डेट्स या ऑप्शनवरती आपण क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक करून आपलं संपूर्ण जे ॲडमिशनचं शेड्यूल आहे ते शेड्यूल एकदा वाचून घ्यायचं आहे, बघून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी सुरुवातीला ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय द कॅन्डिडेट फॉर ॲडमिशन ऑन वेबसाईट 16/7/2026 ते 26/7/2026 अप टू 5 PM पर्यंत असणार आहे रजिस्ट्रेशन। त्यानंतर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म फॉर ॲडमिशन बाय ऑनलाईन मोड। तर यामध्ये मित्रांनो, तुम्ही ई स्क्रुटिनी मोड किंवा फिजिकल स्क्रुटिनी मोडने डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करू शकता 17/7/2026 ते 27/7/2026 पर्यंत। त्यानंतर मित्रांनो, ज्या विद्यार्थी या 27 तारखेनंतर रजिस्ट्रेशन करतील असे सर्व विद्यार्थी हे नॉन कॅप ॲडमिशनसाठी इलिजिबल होतील। तर मित्रांनो, त्यासाठी पण या ठिकाणी नोट दिलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला डिस्प्ले ऑफ द प्रोविजनल मेरिट लिस्ट फॉर महाराष्ट्र स्टेट ऑल इंडिया कॅन्डिडेट्स ऑन वेबसाईट 31 जुलै 2026 रोजी प्रोविजनल मेरिट लिस्ट आपली डिस्प्ले होणार आहे। तर त्यामध्ये मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचे प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये नाव येणार नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांचे काही डॉक्युमेंट्स चुकलेले असतील, करेक्शन असतील किंवा काही डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी ग्रीव्हन्स पिरियड हा 1 ऑगस्ट 2026 ते 3 ऑगस्ट 2026 या 3 दिवस असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असेल किंवा काही करेक्शन असेल तर आपण या 3 दिवसामध्ये ते करेक्शन करू शकतो। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला ग्रीव्हन्स झाल्यानंतर आपल्याला फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे। तर डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट फॉर महाराष्ट्र स्टेट 6 ऑगस्ट 2026 रोजी फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, हे शेड्यूल सध्या आपल्या वेबसाईटला आलेलं आहे। या शेड्यूलमध्ये वारंवार तारखा चेंज होत असतात, डेट बदलत असतात। आपण वेबसाईटला व्हिजिट करायची आहे आणि जे आपलं शेड्यूल आहे ते वारंवार बघून घ्यायचं आहे। त्यामध्ये काही चेंजेस झाले तर ते आपण नोट डाऊन करून ठेवायचे आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला डाव्या बाजूला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन अशी टॅब आहे, त्या टॅबवरती आपण क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर आपण आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे। तर या ठिकाणी आपल्याला न्यू युजर असे एक टॅब दिसेल, तर त्याखाली आपल्याला रजिस्टर या टॅबवरती आपण क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर
आता आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला ईमेल आय डी टाकून घ्यायचा आहे. आपला जो चालू ईमेल आय डी आहे तो ईमेल आय डी या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे. तर मित्रांनो, पासवर्ड टाकताना ॲटलिस्ट 8 कॅरेक्टरचा पाहिजे. त्यामध्ये ॲटलिस्ट 1 अपर केस, 1 लोअर केस, 1 नंबर आणि 1 स्पेशल कॅरेक्टर पाहिजे. मॅक्झिमम 16 कॅरेक्टरचा पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर खाली कन्फर्म पासवर्ड करायचा आहे. कन्फर्म पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी फुल नेम आपलं, आधार कार्डवरती ज्या पद्धतीत नाव आहे त्या पद्धतीत आपलं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला आपली डेट ऑफ बर्थ टाकायची. तर डेट ऑफ बर्थ टाकताना मंथ, डेट आणि इयर अशा पद्धतीने आपली डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकायची आहे. आणि त्यानंतर रजिस्टर या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, रजिस्टर या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपला जो रजिस्टर मेल आय डी आहे, जो आपण मेल आय डी या ठिकाणी टाकलेला आहे, त्या मेल आय डीला एक OTP येणार आहे, एक मेल येणार आहे. तर मित्रांनो, त्या ठिकाणी आपल्याला MSTCET या नावाने एक मेल येईल. त्यामध्ये आपल्याला तो मेल व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. तर तो मेल आपण आल्यानंतर त्या ठिकाणी व्हेरीफाय ईमेल असा आपल्याला ऑप्शन दिसणार आहे. तर त्या ऑप्शनवरती आपण क्लिक करायचं आहे. आणि त्या क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर प्रोसीड असा आपल्याला एक टॅब दिसेल. त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा ईमेल सक्सेसफुली व्हेरीफाय झाला आहे असं आपल्याला त्या ठिकाणी मेसेज दिसणार आहे. तर मित्रांनो, त्या ठिकाणी तो मेसेज दिसल्यानंतर आपण या ठिकाणी वन्स द ईमेल इज व्हेरीफाय प्लीज क्लिक हिअर टू रीलॉग इन या टॅबवरती आपण क्लिक करायचं आहे. आणि त्यावरती क्लिक करून आपण लॉग इन करू शकतो, किंवा आपण पुन्हा एकदा होम पेजला जायचं आहे आणि त्या ठिकाणी होम पेजला गेल्यानंतर रजिस्टर लॉग इन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी होम पेजला आल्यानंतर कॅन्डिडेट लॉग इन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी साइन इनमध्ये रजिस्टर ईमेल आय डी, तर यामध्ये आपला जो ईमेल आय डी रजिस्टर आहे तो मेल आय डी या ठिकाणी आपण टाकायचा आहे. आणि मेल आय डी टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पासवर्ड टाकायचं आहे. आणि पासवर्ड टाकल्यानंतर आपण साइन इन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक नोट येणार आहे. यामध्ये टू कंटिन्यू विथ द MAHCET ॲप्लिकेशन आधार अँड अपर आय डी ऑथेंटिकेट इज प्रेफर. तर यामध्ये आपल्याला अपर आय डी आपला लागणार आहे. त्यासाठी आपल्याला डिजिलॉकरला अकाउंट ओपन करावं लागणार आहे. तर या ठिकाणी प्रोसीड टू डिजिलॉकर या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, आपण आपल्या मोबाईलमध्ये पण डिजिलॉकर ॲप इन्स्टॉल करून आपला अपर आय डी जनरेट करून ठेवायचा. तर या ठिकाणी सुरुवातीला साईनअपमध्ये इंटर युअर आधार नंबरचा जो आपला 12 डिजिटचा आधार नंबर आहे तो आधार नंबर या ठिकाणी आपण टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट या टॅबवरती क्लिक करायचे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आधारला आपला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवरती एक OTP येणार आहे. तो OTP आपण या ठिकाणी टाकायचा आहे. आणि त्यानंतर सबमिट टॅबवरती क्लिक करायचं आहे. सबमिट टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला डिजिलॉकरसाठी एक 6 अंकी पिन जनरेट करायचा आहे, पिन टाकायचा आहे. तर आपल्या लक्षात राहील असा पिन आपण या ठिकाणी 6 डिजिटचा टाकून घ्यायचा आहे. तो आपल्याकडे ध्यानात ठेवायचा आहे. त्यानंतर डन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी प्लीज प्रोव्हाइड युअर कन्सेंट टू शेअर युअर फॉलोइंग डॉक्युमेंट्स. तर या ठिकाणी आपलं आधार कार्ड आहे. तर आधार कार्डसमोर टिक करायचं आहे. आणि या ठिकाणी अलाउ या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर डिजिलॉकरची प्रोसेस होते. तर थोडं वेट करायचं आहे. आणि त्यानंतर वेट केल्यानंतर या ठिकाणी आपलं जे डॉक्युमेंट्स आहे ते फेच झालेलं आहे सक्सेसफुली. आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी एक नोट दिसणार आहे. तर या ठिकाणी इफ यू आर अनेबल टू ऑथेंटिकेट या ठिकाणी क्लिक करायचं आणि ॲग्री अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पर्सनल डिटेल्समध्ये नेम ॲज पर आधारप्रमाणे आपलं नाव दिसणार आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ दिसणार आहे आधार कार्डप्रमाणे, ते ॲटो फेच होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी क्लिक हिअर टू ऑथोराईज अपर आय डीवरती क्लिक केल्यानंतर आपला अपर आय डी पण या ठिकाणी ऑथोराईज होणार आहे, ॲटोमॅटिकली या ठिकाणी जनरेट होणार आहे. त्यानंतर अपर आय डीनंतर आपला जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. मॅन्युअली मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी आपलं नाव जे 10वीच्या किंवा 12वीच्या रिझल्टवरती आहे त्या पद्धतीत आपलं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर फादर नेम टाकायचं आहे. फादर नेमनंतर मदर नेम. त्यानंतर आपलं जेंडर, मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल, रिलिजन आपलं हिंदू, शीख, मुस्लिम, जैन अशा पद्धतीने रिलिजन सिलेक्ट करायचं आहे. रिजन तुम्ही ग्रामीण भागात असाल तर रुरल, शहरी भागात असेल तर अर्बन, अशा पद्धतीने ते टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मदर टंग सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी आपली इंडियन ॲटोमॅटिकली आलेली आहे.
त्यानंतर आपलं ॲन्युअल इन्कम टाकायचं आहे. तर त्यामध्ये वेगवेगळे या ठिकाणी असे स्लॉट दिलेले आहेत. त्यामध्ये तुमचा 15,000 1 ते 50,000 50,000 1 ते 1,00,000 असे स्लॉट आहे. तर आपलं जसं इन्कम आहे त्या पद्धतीत तो स्लॉट सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपलं जिल्हा तालुका पिनकोड टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर अल्टरनेट मोबाईल नंबर, त्यानंतर तुमचा परमनंट ॲड्रेस करस्पॉन्डन्स ॲड्रेस सेम असेल तर या ठिकाणी टिक करायचं आहे. त्यानंतर अदर डिटेल्समध्ये आर यू डोमसाईल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र, तर या ठिकाणी यसवरती क्लिक करायचं आहे. आणि त्या यसवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मायनॉरिटी डिटेल्समध्ये नो सिलेक्ट करायचं आहे. आर यू पर्सन विथ डिसॅबिलिटी हँडिकॅप असेल तर यस, नसेल तर नो. सिलेक्ट SSC पासिंग इयर, तुम्ही 10वी कधी पास झाला आहे ते वर्ष सिलेक्ट करायचे. त्यानंतर आपलं पर्सेंटेज टाकायचे. पर्सेंटेज टाकल्यानंतर आपलं बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. समजा स्टेट बोर्ड असेल, स्टेट बोर्ड CBSE ICSE किंवा अदर स्टेट बोर्ड आपण सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपलं 10वीचे शाळेचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही 10वी कुठल्या स्टेटमधून पास झाले. त्यानंतर आर यू ॲपियर 12th, तुम्ही जर ॲपियर असेल तर यस म्हणायचे, नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. आणि नोवरती क्लिक केल्यानंतर सिलेक्ट SSC इंजिनिअरिंग डिप्लोमा पासिंग इयर, तुम्ही 12वी कधी पास झाले आहे त्याचं इयर या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. ते इयर टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला SSC इंजिनिअरिंग डिप्लोमा पर्सेंटेज 12वीचे पर्सेंटेज या ठिकाणी आपण टाकायचे. आणि त्यानंतर आय कन्फर्म दॅट द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड इन ॲप्लिकेशन या टॅबवरती क्लिक करून सेव्ह चेंजेसवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो सेव्ह चेंजेस नंतर आता आपलं प्रोफाईल क्रिएट झालेलं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आपण होम पेजला येऊन आपण रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक करून आपण या ठिकाणी आपला मेल ID आणि पासवर्ड टाकून साइन इन करायचं आहे. तर मित्रांनो साइन इन केल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस अशी आपल्याला एक टॅब दिसणार आहे. तर त्या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आता या ठिकाणी आपलं ते टॅब ओपन होत आहे. तर थोडं वेट करायचं आहे, थोडा वेळ लागणार असेल तर वेट करायचं. तर या ठिकाणी आता आपल्याला प्रोफाईल क्रिएट झालं आहे. त्यानंतर सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप रजिस्टर नाव या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर टेक्निकल एज्युकेशनमध्ये थोडं स्क्रोल करायचं आहे आणि खाली PG कोर्सेसमध्ये आपल्याला मास्टर ऑफ फार्मसी या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आता आपल्याला फॉर्म फिल करायचा आहे. तर मित्रांनो यासाठी फॉर्म फिल करण्यासाठी आपल्याला टोटल 11 स्टेपमध्ये आपल्याला आपला फॉर्म फिल करायचा असतो. तर त्या सर्व स्टेप आता आपण या ठिकाणी सुरुवातीला बघून घेऊया. तर त्या अगोदर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जर काही चेंजेस वगैरे असेल तर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये करू शकता. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला जे फॉर्म भरायचं आहे त्यामध्ये टोटल आपल्याला 11 स्टेप मी म्हटल्याप्रमाणे यामध्ये आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आपल्याला स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करायचं आहे. CET डिटेल्समध्ये GPATच्या डिटेल्स टाकायचे आहे. कॅन्डिडेटचर टाईप, फील्ड टाईप डिटेल्स, त्यानंतर कॅटेगरी डिटेल्समध्ये आपल्याला माहिती भरायची आहे. त्यानंतर क्वालिफिकेशन, पर्सनल डिटेल्स, आपल्याला अपलोड फोटो विथ सिग्नेचर, नंतर ऑल डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे आणि आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट काढायची आहे. त्यानंतर म्हणजे आपल्याला ॲप्लिकेशन फी पे करायची आणि त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट काढायची. तर या ठिकाणी आता आपण सिलेक्ट स्क्रुटिनी मोड, तर या ठिकाणी आपल्याला स्क्रुटिनी मोड इन सिलेक्शन, तर या ठिकाणी 2 टाईप स्क्रुटिनी मोड आहे. फर्स्ट आहे ई स्क्रुटिनी, सेकंड आहे फिजिकल स्क्रुटिनी मोड. तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या ई स्क्रुटिनी मोडमध्ये आपण जो आपला रजिस्ट्रेशन फॉर्म आहे तो आपण आपल्या मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये किंवा सायबर कॅफेमध्ये जाऊन फिल करायचा आहे. आणि त्या ठिकाणी आपण जो स्क्रुटिनी मोड ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केल्यानंतर तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे ते ऑनलाईन तुमची व्हेरीफाय होणार आहे. समजा व्हेरीफायमध्ये तुम्हाला जर काही क्युरी आली, काही डिस्क्रिपन्सीज आली तर तुमचा फॉर्म हा रिवर्ट तुमच्या लॉग इनमध्ये येणार आहे. आपण लॉग इन करून त्या ठिकाणी पुन्हा ते डॉक्युमेंट्स रिसबमिट करायचे आणि ते डॉक्युमेंट्स रिसबमिट केल्यानंतर आपला फॉर्म पुन्हा एकदा सबमिट करून द्यायचं आहे. आणि सबमिट झाल्यानंतर तुमचा जर डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाले तर तुम्हाला एक मेसेज येईल, तुमचा फॉर्म हा व्हेरीफाय झाला आहे आणि त्या ॲक्नॉलेजमेंटची त्यानंतर प्रिंटआउट काढून घ्यायची आहे. अशी ही ई स्क्रुटिनी मोडची प्रोसेस आहे. एकदम सोपी प्रोसेस आहे मित्रांनो. आणि सेकंड आहे फिजिकल स्क्रुटिनी मोड. तर फिजिकल स्क्रुटिनी मोडमध्ये आपल्याला आपला रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्या फॉर्मची प्रिंटआउट आणि सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि झेरॉक्स सेट घेऊन आपल्याला FC सेंटरला म्हणजेच कॉलेजला जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपले डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाय करून घ्यायचे आहे. आणि डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला तेथील FC ऑफिसरकडनं ॲक्नॉलेजमेंटची प्रिंट घ्यायची व त्यावरती त्यांचं स्टॅम्प आणि साईन घ्यायची आहे. तर या ठिकाणी समजा आपण फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केला आहे, त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती
क्लिक करायचं. त्यानंतर या ठिकाणी कन्फर्म टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला एफ-सीसाठी कॉलेज सिलेक्ट करायचं. तर या ठिकाणी शेड्युलिंगमध्ये सुरुवातीला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. आपला कुठल्या जिल्ह्यातील एफ-सी सेंटरला जायचा आहे तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर सेकंड याच्यात एफ-सीमध्ये आपल्याला कॉलेजचं नाव सिलेक्ट करायचं आहे, एफ-सी सेंटर. तर कुठल्या कॉलेजला आपल्याला डॉक्युमेंट्स व्हेरीफायला जायचं आहे, आपल्याला जे सुटेबल कॉलेज असेल त्या सुटेबल कॉलेजला आपण व्हेरिफिकेशनसाठी जाऊ शकता. मित्रांनो, एफ-सीचा आणि आपल्या ॲडमिशनचा काहीही संबंध नसतो. तुम्ही कुठे पण एफ-सी करू शकता. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला डेट सिलेक्ट करायची, तुम्ही किती तारखेला आणि किती वाजता जाणार आहे. तर या ठिकाणी डेट सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड. तर मित्रांनो, या ठिकाणी एम-फार्म ॲडमिशनसाठी अजून फिजिकल स्क्रुटिनी चालू झालेल्या नाही आहेत. त्यामुळे सध्या इथे नो स्लॉट अवेलेबल असा मेसेज येत आहे. तर चालू झाल्यानंतर तुम्ही जर नंतर फॉर्म भरणार असेल तर तुम्हाला या ठिकाणी स्लॉट अवेलेबल होतील 10 ते 11, 11 ते 12. तर त्या स्लॉटवरती क्लिक करायचं आहे आणि त्या टायमिंगला तुम्ही व्हेरिफिकेशनला जायचं आहे. त्यानंतर आता आपण या ठिकाणी ई स्क्रुटिनी हा ऑप्शन सिलेक्ट करूया आणि सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी युअर डेटा हॅज बीन सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे. त्यानंतर कॅन्डिडेट जीपॅट डिटेल्स. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जीपॅटचा जो स्कोर आहे तो स्कोर आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याकडे जीपॅटचा रिझल्ट असेल तो रिझल्ट आपण बघून घ्यायचा आहे. त्यामध्ये सिलेक्ट जीपॅट स्टेटस, जीपॅट कॅन्डिडेट असेल तर त्यासमोर क्लिक करायचं. समजा तुम्ही नॉन जीपॅट असाल त्यापुढे तुम्ही क्लिक करू शकता. जीपॅट पासिंग इयर, तुम्ही जीपॅटची एक्झाम कधी पास झाले तर 3 वर्षाकरता तो स्कोर तुमचा व्हॅलिड असतो. 2024, 25, 26 असं इयर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर जीपॅट इयर रोल नंबर टाकून घ्यायचा आहे, आपल्या रिझल्टवरती आहे. त्यानंतर आपले पर्सेंटाईल टाकून घ्यायचे. तर तो आपण रिझल्टवरती व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. मित्रांनो, संपूर्ण जे पर्सेंटेज आहे ते या ठिकाणी टाकायचे. त्यानंतर आपल्याला जीपॅट स्कोर टाकायचा आहे. आपला स्कोर टाकल्यानंतर आपली जी काही रँक आहे ती आपल्या रिझल्टवरती आलेली आहे, ती टोटल रँक आहे ती रँक या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. त्यानंतर सिलेक्ट ॲडमिशन फॉर, तुम्ही कशासाठी ॲडमिशन घेता, एम-फार्म, फार्मा-डी किंवा दोन्ही याच्यासाठी तुम्ही फॉर्म भरता असाल तर बोथ सिलेक्ट करू शकता. तर मी या ठिकाणी एम-फार्मसाठी ॲडमिशन घेणार म्हणून एम-फार्म सिलेक्ट स्पॉन्सरशिप स्टेटस. तुम्ही जर समजा स्पॉन्सर म्हणजेच तुम्ही नॉन जीपॅट स्टुडंट असाल व तुमचा 2 वर्षाचा गॅप असेल तर तुम्ही स्पॉन्सरमध्ये जाऊ शकता. तुम्हाला कंपनीचं एक्सपिरियन्स लेटर लागणार आहे. आणि तुम्ही जर जीपॅट थ्रू असाल तर नॉन स्पॉन्सरवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्या या ठिकाणी आपल्याला एक एरर आलेला आहे. तर त्या ठिकाणी मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला जो जीपॅटचे पर्सेंटाईल टाकायचे ते पूर्ण पर्सेंटाईल टाकायचे आहेत. तर ते संपूर्ण पर्सेंटाईल टाकल्यानंतर जीपॅट डिटेल्स आपल्या अपडेटेड झालेले आहेत सक्सेसफुली. त्यानंतर टाईप ऑफ कॅन्डिडेट. तर मित्रांनो, यामध्ये जर विद्यार्थी हा 10वी किंवा 12वी हा जर महाराष्ट्रामध्ये पास झाला असेल आणि त्याच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट असेल किंवा त्याचा जन्म महाराष्ट्रात असेल तर अशा विद्यार्थ्यांनी टाईप ए सिलेक्ट करायचं आहे. समजा जो विद्यार्थी टाईप एमध्ये नाही आहे परंतु त्याचे वडील किंवा आई यांच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट स्टेट ऑफ महाराष्ट्राचं आहे, अशा विद्यार्थ्याने टाईप बी हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. समजा विद्यार्थी हा वरील दोन्ही प्रकारामध्ये नसेल परंतु त्याचे आई किंवा वडील हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे एम्प्लॉई असेल तर अशा विद्यार्थ्यांनी टाईप सी हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. समजा विद्यार्थी यावरील तिन्ही टाईपमध्ये नसेल परंतु त्याचे आई किंवा वडील हे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे एम्प्लॉई असतील किंवा रिटायर एम्प्लॉई असेल तर अशा विद्यार्थ्यांनी टाईप डी हा ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, जो विद्यार्थी यावरील 4ही टाईपमध्ये नाही आहे म्हणजे ज्या विद्यार्थी महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉर्डरवरती राहणारा आहे, त्याची मदर टंग ही मराठी आहे, अशा विद्यार्थ्यांनी टाईप ई हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तर ते जी गावांची लिस्ट आहे ती या ठिकाणी दिलेली आहे, डिस्प्युटेड विलेज लिस्ट. तर आपण ते बघून घ्यायचं आहे. त्या लिस्टमध्ये आपल्या गावाचं नाव असेल तर आपण टाईप ई हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर जो विद्यार्थी महाराष्ट्राबाहेरील आहे अशा विद्यार्थ्यांनी आउटसाईड ऑफ महाराष्ट्र स्टेट OMS ऑप्शन सिलेक्ट करायचा. पण मित्रांनो 99% हे टाईप एमध्ये असतात विद्यार्थी, 99%. त्यानंतर टाईप ए सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी टाईप डिसिजन, तर यामध्ये आपण टाईप ए सिलेक्ट केलं आहे. त्यासाठी तुमच्याकडे तुम्ही या ठिकाणी मित्रांनो तुम्ही 12वी कुठल्या जिल्ह्यातून पास झाला आहे तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशन ज्या जिल्ह्यातून पास झाले आहे तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपण जो टाईप ए सिलेक्ट केला आहे त्यासाठी तुमच्याकडे
डोमासाईल सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट या तीनपैकी एक डॉक्युमेंट्स आपल्याकडे लागणार आहे. तुमच्याकडे समजा या तीनपैकी डोमासाईल सर्टिफिकेट असेल तर त्यासमोर तुम्ही क्लिक करायचे, स्कूल लिव्हिंग असेल तर त्यासमोर किंवा बर्थ सर्टिफिकेट असेल तर त्या ऑप्शनसमोर आपण क्लिक करू शकतो. माझ्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट आहे म्हणून मी या ठिकाणी डोमासाईल सर्टिफिकेटसमोर क्लिक करून सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक केलं आहे. त्यानंतर आता मित्रांनो आपली नेक्स्ट स्टेप आहे कॅटेगरी. तर या ठिकाणी मित्रांनो कॅटेगरी डिटेल्समध्ये तुम्ही जर जनरल किंवा म्हणजेच ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही जनरल ऑप्शन सिलेक्ट करायचं. तुम्ही EWS असाल तर यस म्हणायचं आहे, नसेल तर नोवरती क्लिक करायचं. आणि समजा तुम्ही रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल तर रिझर्व ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपण खाली आपल्या जातीचे नाव निवडा. तर यामध्ये तुम्ही जर SC, ST, DT, VJ, NTB, NTC, NTD, OBC, SBC, SCBC यापैकी कुठल्याही एका कॅटेगरीमध्ये असाल तर ती कॅटेगरी या ठिकाणी आपण सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आपल्या उपजातीचे नाव निवडायचे. तर आता यामध्ये खूप साऱ्या तुमच्या कॅटेगरीज आहे, कास्ट आहे. तर आपण यामध्ये आपली जी कास्ट आहे ती कास्ट या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर मित्रांनो आपलं जे कास्ट सर्टिफिकेट आहे त्यावरती आपला कास्टचा जो नंबर आहे तो नंबर पण त्यावरती आलेला असतो. आपण त्या नंबर थ्रू पण ते तुम्ही सर्च करू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आपली कास्ट सिलेक्ट करून घ्यायची आहे. आणि कास्ट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट स्टेटस ऑफ कास्ट व्हॅलिडिटी. तर या ठिकाणी तुमच्याकडे जर व्हॅलिडिटी अवेलेबल असेल तर तुम्ही अवेलेबल सिलेक्ट करायचे. तुमच्याकडे नसेल, तुम्ही अप्लाय केला असेल तर अप्लाय बट नॉट रिसीव असं ऑप्शन आहे, तो ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. पण आता माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे म्हणून मी या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी आहे त्यामुळे मी या ठिकाणी अवेलेबल हा ऑप्शन सिलेक्ट केला आहे. त्यानंतर इश्युइंग ऑथॉरिटी ऑफ कास्ट सर्टिफिकेट. तर या ठिकाणी तुम्ही कास्ट सर्टिफिकेट कोणाकडनं इश्यू केले, कास्ट सर्टिफिकेटच्या खालील बाजूला ते असतं डेप्युटी कलेक्टर, सब डिव्हिजनल ऑफिसर, तहसीलदार यापैकी एक ऑप्शन आपण सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर नॉन क्रिमिनल तुमच्याकडे असेल तर अवेलेबल म्हणायचे. तुम्ही अप्लाय केला असेल तर अप्लाय बट नॉट रिसीव असं ऑप्शन सिलेक्ट करू शकता. मी या ठिकाणी अवेलेबलवरती क्लिक केलं आहे. त्यानंतर दिव्यांग तपशील तुम्ही फिजिकली हँडिकॅप असेल तर तुम्ही यस म्हणायचं आहे, नसेल तर तुम्ही नो या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इज पॅरेंट डिफेन्स तुमचे पालक हे डिफेन्समध्ये असेल तर यस म्हणायचं आहे, नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इंडियन नॅशनॅलिटीसाठी तुमच्याकडे कुठलं डॉक्युमेंट्स आहे, समजा नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आहे किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल त्यावरती नॅशनॅलिटी इंडियन मेन्शन पाहिजे किंवा प्लेस ऑफ बर्थ इंडिया पाहिजे किंवा बर्थ सर्टिफिकेट पाहिजे. यापैकी जे डॉक्युमेंट्स आहे त्यासमोर क्लिक करून सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये आपल्याला माहिती भरायची आहे, 10वी 12वीची माहिती भरायची आहे. तर या ठिकाणी स्टेट बोर्ड आपलं या ठिकाणी जे बोर्ड आहे ते ॲटोमॅटिक आलेलं आहे. स्टेट बोर्ड आल्यानंतर या पासिंग इयर आपला आलेला आहे. त्यानंतर आपला 10वीचा सीट नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर 12वीचं बोर्ड या ठिकाणी ॲटोमॅटिकली आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपले SSC 10वीचे टोटल ॲग्रिगेट जे मार्क्स आहे 500 पैकी ते मार्क्स या ठिकाणी टाकायचे. टोटल मार्क्स पर्सेंटेज ऑटोमॅटिक येणार आहे. त्यानंतर 10वीचे आपले मॅथमॅटिक्स, सायन्स आणि इंग्लिशचे मार्क्स टाकून घ्यायचे. 12वीचे आपले जे मार्क्स आहे ते या ठिकाणी ऑटोमॅटिकली आपले आलेले आहे. आपण प्रोफाईलमध्ये ते फिल केले होते. त्यानंतर ग्रॅज्युएशन मार्क डिटेल्समध्ये तुम्ही या अगोदर फार्मसीसाठी ॲडमिशन घेतलेलं आहे का, तर असेल तर यस, नसेल तर नोवरती क्लिक करायचे. फार्मसी स्टेटस तुम्ही पास असाल तर पास आणि तुमचा जर रिझल्ट लागला नसेल तर तुम्ही ॲपेरिंग सिलेक्ट करू शकता. पण तुमचा रिझल्ट लागला असेल तर तुम्ही या ठिकाणी पासवरती क्लिक करायचे. त्यानंतर बी फार्मसी युनिव्हर्सिटी आपली जी युनिव्हर्सिटी आहे ती युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची. ग्रॅज्युएशन मार्क टाईप पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेज, CGPA असेल तर CGPA सिलेक्ट करायचे. त्यानंतर ग्रॅज्युएशन ॲग्रिगेट मार्क्स CGPA तर आपले किती आहे टोटल आणि कितीपैकी आहे ते या ठिकाणी टाकून घ्यायचे. तर या ठिकाणी CGPA टाकला आहे, CGPA आउट ऑफ 10. त्यानंतर इक्वॅलंट पर्सेंटेज ऑफ CGPA. तर मित्रांनो हे पर्सेंटेज आपण कॉलेजकडून कन्व्हर्जन सर्टिफिकेट घेणार आहोत त्यावरती ते येणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये आपली जी फुल नेम आहे, नेम, डेट ऑफ बर्थ, कॅटेगरी वगैरे सर्व माहिती या ठिकाणी आपली ॲटोमॅटिकली आलेली आहे. त्यानंतर कम्युनिकेशन डिटेल्समध्ये तुमचा जो ॲड्रेस आहे तो पण या ठिकाणी ॲटोमॅटिकली आलेला आहे. त्यानंतर ईमेल ID, मोबाईल नंबर ॲटोमॅटिकली आलेला आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचे. त्यानंतर कन्फर्म टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला पुढची स्टेप असणार आहे आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे. तर मित्रांनो फोटो अपलोड करताना आपल्याला फोटोची साईज ही 50 KB पेक्षा कमी पाहिजे आणि आपला JPG फॉर्मॅटमध्ये आपला
फोटो पाहिजे. तर या ठिकाणी मित्रांनो आपण फोटो आणि सिग्नेचर, फोटोखालीच सिग्नेचर पाहिजे. तर या ठिकाणी चूज फाईल या टॅबवरती आपण क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या कॉम्प्युटरमध्ये ज्या ठिकाणी तो फोटो सेव्ह आहे त्या फोल्डरला जाऊन तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. या ठिकाणी तो फोटो सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह या बटनावरती आपण क्लिक करायचं आहे. सेव्ह टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपला फोटो हा सेव्ह होणार आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचे. त्यानंतर कन्फर्मवरती क्लिक करायचे. फोटो डिटेल्स आपला अपडेटेड सक्सेसफुली झालेला आहे, म्हणजे आपला फोटो सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे. फोटो अपलोड झाल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. तर मित्रांनो, डॉक्युमेंट्स अपलोड करताना आपल्याला JPG, PNG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे. त्याचं 150 DPI रिझोल्यूशन पाहिजे आणि फाईल साईज ही अप टू 1 MB पर्यंत पाहिजे. या ठिकाणी डबल टिक दिसणार आहे. जर आपलं डॉक्युमेंट्स अपलोड झालं तर आपल्याला डबल टिक दिसेल, नाही झालं अपलोड तर क्रॉस दिसणार आहे. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला टोटल कॅटेगरीमध्ये 11 डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. तर कोणकोणते डॉक्युमेंट्स आहे त्यामध्ये सुरुवातीला आपला 10वीचा रिझल्ट, 12वीचा रिझल्ट, नॅशनॅलिटी, डोमासाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल, बी फार्मसीचा रिझल्ट, त्यानंतर GPAT स्कोर कार्ड, त्यानंतर CGPA टू इक्वॅलंट पर्सेंटेज सर्टिफिकेट ते आपल्याला आपल्या कॉलेजमधून घ्यायचं आहे मित्रांनो. कॉलेजमधून आपण ते घेऊन टाकायचे आणि अपार ID अशा पद्धतीने टोटली आपल्याला 11 डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करायचे. समजा तुम्ही ॲपियर असेल तर त्या ठिकाणी रिझल्टची गरज नसणार आहे तुम्हाला. तर या ठिकाणी आता आपण 10वीचा रिझल्ट अपलोड करून बघूया. तर सिलेक्ट फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या कॉम्प्युटरमध्ये, लॅपटॉपमध्ये ज्या ठिकाणी ते डॉक्युमेंट्स सेव्ह करून ठेवले त्या पाथला जाऊन ते डॉक्युमेंट्स आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि ते सिलेक्ट करून या ठिकाणी ते डॉक्युमेंट्स आपलं अपलोड करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीने डॉक्युमेंट्स या ठिकाणी आल्यानंतर सेव्ह ॲज PDF वरती क्लिक करायचं आहे. अपलोड या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ते डॉक्युमेंट्स आपलं अपलोड होणार आहे. अपलोड झाल्यानंतर स्टेटसमध्ये तुम्हाला डबल टिक दिसणार आहे. तर डबल टिक नंतर या ठिकाणी तुम्हाला जर ते डॉक्युमेंट्स बघायचं असेल तर तुम्ही व्ह्यूवरती क्लिक करून ते बघून घ्यायचं व्यवस्थित अपलोड झालं आहे की नाही आणि आपलं डॉक्युमेंट्स आहे की नाही. ते जर आपलं डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड असेल, क्लिअर असेल तर काही प्रॉब्लेम नाही. समजा ते डॉक्युमेंट्स ब्लर असेल किंवा चुकलेलं असेल तर तुम्ही पुन्हा एकदा ते डॉक्युमेंट्स या ठिकाणी डिलीट करून अपलोड करू शकता. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला सर्व डॉक्युमेंट्स टोटली 11 डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे आहे या स्टेपने. तर आता आपण आपला 10वीचा रिझल्ट अपलोड केला आहे. त्याच पद्धतीने आता आपण 12वीचा रिझल्ट, नॅशनॅलिटी आणि डोमासाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट अशाच पद्धतीने आपल्याला अपलोड करायचे. तर ते सर्व डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर आता आपल्याला आपलं कास्ट व्हॅलिडिटी अपलोड करायची. तर मित्रांनो या ठिकाणी व्हॅलिडिटी अपलोड करताना फेच कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी युअर CVC सर्टिफिकेट डेटेड आफ्टर 1/8/2020 नंतर व्हॅलिडिटी असेल तर यस म्हणायचे, नसेल तर नो म्हणायचे. समजा त्यानंतर काढलेले असेल तर यसवरती क्लिक करायचे आणि आपला त्याचा जो सर्टिफिकेट नंबर आहे व्हॅलिडिटीचा तो टाकायचा. तो आपल्या कास्ट व्हॅलिडिटीच्या वरच्या बाजूला दिलेला असतो. ED-2025 2022 आणि काही डिजिट दिलेले असतात. ते व्यवस्थित आपण त्या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचे इथे आणि ते टाकल्यानंतरच या ठिकाणी आपण फेस सर्टिफिकेट /रिसिप्टवरती क्लिक करायचं आहे. तर त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं जर डॉक्युमेंट्स फेस झालं तर ते या ठिकाणी ऑटोमॅटिकली तुमचं येणार आहे. आता आपण तो नंबर टाकल्यानंतर फेस सर्टिफिकेटवरती क्लिक करणार आहोत. तर या ठिकाणी समजा आपलं डॉक्युमेंट जर मॅच झालं तर ते येणार आहे, पण या ठिकाणी अनेबल टू फेस कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. तर या ठिकाणी आपण आता मॅन्युअली ते कास्ट व्हॅलिडिटीज अपलोड करून घ्यायचे. तर या ठिकाणी सिलेक्ट फाईलचा आपल्याला ऑप्शन दिलेला आहे. तर त्या सिलेक्ट फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि त्या पाथला जाऊन आपण ते डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे. तर या ठिकाणी पुन्हा एकदा बघून घ्या मित्रांनो, आपल्याला त्या पाथला जायचं आहे. अशा पद्धतीने ती व्हॅलिडिटी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर सेव्ह ॲज PDF क्लिक करायचं आणि त्यानंतर अपलोड या टॅबवरती क्लिक करायचं. अपलोडवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला स्टेटसमध्ये 2 टिक दिसणार आहे आणि त्यानंतर ते डॉक्युमेंट्स आपलं सक्सेसफुली अपलोड होणार आहे. त्यानंतर आपल्याला नॉन क्रिमिनल, बी फार्मसीचं रिझल्ट, GPAT स्कोर कार्ड, CGPA टू इक्वॅलंट पर्सेंटेज, अपार ID त्याच पद्धतीने आपले सर्व अपलोड करून घ्यायचे. आता आपले टोटली 11 डॉक्युमेंट्स अपलोड झालेले. त्यानंतर आय हॅव रीड ऑल द रूल्स ऑफ ॲडमिशन समोर क्लिक करायचे आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचे. त्यानंतर कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला पेमेंट करायचं आहे. आपण कॅटेगरीमध्ये असल्यामुळे आपल्याला 1300 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. तर या ठिकाणी पे नाव या टॅबवरती
क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला जे पेमेंट करायचं आहे ते तुम्ही UPI थ्रू करू शकता किंवा क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड थ्रू करू शकता, नेट बँकिंग किंवा वॉलेट थ्रू पण तुम्ही करू शकता किंवा QR कोड स्कॅन करून पण तुम्ही ते पेमेंट करू शकता. आणि मित्रांनो पेमेंट झाल्यानंतर आपल्या ॲप्लिकेशन फॉर्मचे सबमिटेड होणार आहे. तर आपला ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट झाल्यानंतर त्या फॉर्मची आपण प्रिंटआउट काढून घ्यायची आहे आणि त्याचे आपल्याकडे सेव्ह करून ठेवायचं आहे. आणि मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी फिजिकल मोड सिलेक्ट केला आहे त्यांनी त्या फॉर्मची प्रिंटआउट घेऊन आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स व एक झेरॉक्स सेट घेऊन FC सेंटरला जायचं आहे आणि FC सेंटरला जाऊन आपण आपला फॉर्म व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. आणि व्हेरीफाय झाल्यानंतर आपला जो FC ऑफिसर आहे त्यांच्याकडून ॲक्नॉलेजमेंटवरती साईन आणि स्टॅम्प घ्यायचा आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केला आहे त्यांचं ऑनलाईन आपले डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होणार आहे आणि त्याची व्हेरीफाय झाल्यानंतर त्यांनी आपल्या लॉग इनमधनं ॲक्नॉलेजमेंटची प्रिंट काढून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला फार्मसीचा फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो फॉर्म भरताना जर तुम्हाला काही क्युरी असतील, काही डाऊट असतील तर तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.